मित्रांनो, कधी तुम्ही नोटीस केले का? आपल्या आजूबाजूला काही लोक असतात जे खूप स्मार्ट वाटतात. ते जास्त बोलत नाहीत, ते शो ऑफ करत नाहीत, पण जेव्हा ते काही बोलतात किंवा डिसिजन घेतात ते नेहमी बरोबर ठरतं. त्यांच्या लाईफमध्ये एक क्लॅरिटी असते. त्यांना काय करायचं आहे, काय अवॉइड करायचं आहे, हे सगळं त्यांना क्लिअरली माहीत असतं. आणि दुसरीकडे काही लोक खूप मेहनत करतात, दिवसभर बिझी असतात, पण तरीही त्यांच्याकडून वारंवार चुका होतात. तेच मिस्टेक्स रिपीट होतात, तेच प्रॉब्लेम्स परत परत येतात आणि शेवटी ते थकून जातात. मग प्रश्न असा आहे, डिफरन्स कुठे आहे? दोघांकडेही टाइम आहे, दोघांकडेही अपॉर्च्युनिटी आहेत. मग एकच माणूस स्मार्ट डिसिजन्स कसा घेतो आणि दुसरा माणूस रिपीटेडली चुका का करतो? मित्रांनो, याचं उत्तर खूप सिंपल आहे, पण पॉवरफुल आहे. बुद्धिमान लोक वेगळं काही करत नाहीत, ते फक्त काही गोष्टी करतच नाहीत. हो, त्यांच्या सक्सेस मागे काही सिक्रेट फॉर्म्युला नाही, काही स्पेशल टॅलेंट नाही, तर त्यांच्याकडे एक क्लॅरिटी असते, काय करायचं आणि त्याहून महत्त्वाचं काय करू नये. कारण जीवनात सक्सेस मिळवण्यासाठी फक्त चांगल्या सवयी पुरेशा नसतात, तर चुकीच्या सवयी टाळणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. आपण सगळे अननोविंगली काही मिस्टेक्स करत असतो, जसं ओव्हर थिंकिंग, टाइम वेस्ट, इगो डिसिजन्स, प्रोक्रॅस्टिनेशन, आणि आपल्याला कळतही नाही की ह्याच गोष्टी आपल्याला मागे खेचत आहेत. आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमचं लाईफ इम्प्रूव्ह करायचं असेल, स्मार्ट डिसिजन्स घ्यायचे असतील, तर सगळ्यात आधी तुम्हाला ह्या मिस्टेक्स ओळखाव्या लागतील. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, बुद्धिमान लोक कोणत्या 7 गोष्टी कधीच करत नाहीत, ज्या जर तुम्ही आजपासून अवॉइड केल्या तर तुमचं थिंकिंग बदलेल, तुमचे डिसिजन्स इम्प्रूव्ह होतील आणि हळूहळू तुमचं लाईफ कम्प्लिटली बदलू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुम्ही रोज करत आहात, पण त्या तुमचं फ्युचर सायलेंटली खराब करत आहेत. नंबर 1, ते ओव्हर रिॲक्ट करत नाहीत. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, बुद्धिमान लोक त्यांच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवतात. आपण काय करतो, कोणी काही बोललं, काही छोटा प्रॉब्लेम आला की आपण लगेच रिॲक्ट होतो, राग येतो, फ्रस्ट्रेशन येते आणि आपण काहीतरी बोलून टाकतो. नंतर रिअलाइज होतं की आपण ओव्हर रिॲक्ट केलं. पण बुद्धिमान लोक असं करत नाहीत. ते थोडा पॉज घेतात, सिच्युएशन समजून घेतात आणि मग रिस्पॉन्स देतात. रिॲलिटी, रिॲक्शन म्हणजे इम्पल्सिव्ह, पण रिस्पॉन्स म्हणजे थॉटफुल. नंबर 2, ते प्रत्येक गोष्टीत ओपिनियन देत नाहीत. आजकाल सगळ्यांना प्रत्येक गोष्टीवर ओपिनियन द्यायची सवय झाली आहे. सोशल मीडिया असो, फ्रेंड सर्कल असो, सगळीकडे आपल्याला बोलायचं असतं. पण बुद्धिमान लोक प्रत्येक गोष्टीत पडत नाहीत. ते फक्त जिथे गरज आहे तिथेच बोलतात, कारण त्यांना माहीत असतं, सगळ्या डिसिजन्समध्ये सहभागी होणं म्हणजे स्मार्ट नाही. रिॲलिटी, कधी कधी शांत राहणं हीच सगळ्यात मोठी ताकद असते. नंबर 3, ते टाइम वेस्ट करत नाहीत. बुद्धिमान लोक त्यांच्या वेळेची खूप किंमत करतात. ते रँडम स्क्रोलिंग, गॉसिप, टाइमपास यामध्ये वेळ घालवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे वेळ परत येत नाही. आपण म्हणतो थोडा वेळच आहे, पण तो थोडा वेळ हळूहळू खूप मोठा टाइम बनतो. रिॲलिटी, वेळेचा योग्य वापर इक्वल टू लाईफ
इम्प्रूव्ह. नंबर 4, ते निगेटिव्ह लोकांमध्ये राहत नाहीत. तुमचं एन्व्हायरमेंट तुमच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट टाकतं. जर तुम्ही निगेटिव्ह लोकांमध्ये असाल, जे नेहमी कंप्लेन करतात, डिमोटिवेट करतात, तर तुमचं माइंडसेट सुद्धा तसंच होतं. बुद्धिमान लोक हे समजतात, म्हणून ते कॉन्शियसली टॉक्झिक आणि निगेटिव्ह लोकांपासून डिस्टन्स ठेवतात. रियालिटी, ज्यांच्यासोबत तुम्ही राहता तसंच तुम्ही बनता. नंबर 5, ते इगोमध्ये डिसिजन्स घेत नाहीत. इगो ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आपण कधी कधी डिसिजन घेतो लॉजिकवर नाही, तर इगोवर. मीच बरोबर आहे, मीच जिंकणार, आणि त्यात आपण चुकीचे डिसिजन्स घेतो. पण बुद्धिमान लोक प्रॅक्टिकल असतात. ते इमोशन किंवा इगोमध्ये येऊन डिसिजन घेत नाहीत. रियालिटी, इगो कमी, क्लॅरिटी जास्त. नंबर 6, ते उद्या करू म्हणत नाहीत. उद्या करू ही सवय खूप लोकांचं लाईफ स्लो करते. आपल्याला सगळं माहीत असतं काय करायचं, पण आपण स्टार्ट करत नाही, कारण आपण कम्फर्ट झोन मध्ये असतो. बुद्धिमान लोक वेट करत नाहीत, ते ऍक्शन घेतात आजच. रियालिटी, ऍक्शन घेतला नाही तर प्रोग्रेस होत नाही. नंबर 7, ते ब्लेम करत नाहीत. शेवटचा आणि सगळ्यात पॉवरफुल पॉइंट, बुद्धिमान लोक ब्लेम करत नाहीत. आपण काय करतो, प्रॉब्लेम आला की आपण लगेच दुसऱ्यांना दोष देतो. त्याच्यामुळे झालं, सिच्युएशनमुळे झालं, पण त्यामुळे काही बदलत नाही. बुद्धिमान लोक रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. ते विचार करतात, मी काय बेटर करू शकतो. रियालिटी, जबाबदारी घेतली की कंट्रोल तुमच्याकडे येतो. म्हणून मित्रांनो, बुद्धिमान होण्यासाठी IQ वाढवण्याची गरज नाही. आपण अनेकदा असं समजतो की स्मार्ट लोक काहीतरी स्पेशल असतात, त्यांच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा टॅलेंट असतं. पण खरं सांगायचं तर त्यांचा फरक टॅलेंटमध्ये नसतो, तर त्यांच्या सवयींमध्ये असतो. ते काय करतात यापेक्षा ते काय करत नाहीत हीच त्यांची खरी ताकद असते. ते अननेसेसरी रिॲक्शन देत नाहीत. ते टाइम वेस्ट करत नाहीत. ते इगोमध्ये डिसिजन्स घेत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते त्यांच्या मिस्टेक्स रिपीट करत नाहीत. मित्रांनो, आपण सगळेच कधी ना कधी या चुका करतो, पण प्रॉब्लेम ही नाही. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण त्या चुका ओळखत नाही आणि पुन्हा पुन्हा रिपीट करतो. म्हणून आजपासून फक्त एक छोटा डिसिजन घ्या की तुम्ही या 7 गोष्टी कॉन्शियसली अवॉइड करणार. ओव्हर रिॲक्शन नाही, प्रोक्रॅस्टिनेशन नाही, इगो डिसिजन्स नाही. थोडं थोडं बदल करा, कारण मोठा चेंज हा एका दिवसात होत नाही. तो रोजच्या छोट्या हॅबिट्समुळे होतो. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही या 7 सवयी टाळायला सुरुवात केली तर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या थिंकिंगमध्ये फरक जाणवेल. तुमचे डिसिजन्स इम्प्रूव्ह होतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि हळूहळू तुमचं लाईफ कम्प्लिटली बदलायला सुरुवात होईल. कारण शेवटी स्मार्ट होणं म्हणजे जास्त माहिती असणं नाही, तर योग्य डिसिजन घेणं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून अशाच युजफुल आणि प्रॅक्टिकल व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.